पठारावरती इथे काही कुटुंब आहेत, त्या कुटुंबाने आपल्या शेतीची मशागत केलेली. जून जुलै ऑगस्ट पर्यंत प्रचंड पाऊस असतो, त्यामुळे इथं काही पेरताच येत नाहीये. मग त्याच्यानंतर ऑगस्टच्या एंडला किंवा मध्यांतरात इथं नाचणी आणि वरई होते आणि त्याच्यानंतर ते पीक निघाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी गहू आणि ज्वारी घेतली जाते. आणि गव्हाचंही एकच वाण आहे कल्याण सुवर्ण म्हणून, तेवढाच गहू इथं उगवला जातो आणि त्याचं उत्पन्न काढलं जातं. त्याचं उत्पन्न फक्त खत, रासायनिक खत कोणतंही न वापरता शेणखतावरती प्रचंड उत्पन्न मिळतं आणि एवढ्या उपजीविकेवर इथली लोक राहत असतात. हा हा ते सांगायचं राहिलं. हे समोरचं धोंड नाही इथं आतल्या तिथे एक छोटस आहे, छोटं आहे ना, तो बलकवडी म्हणून एक डॅम आहे, छोटा डॅम आहे. होय का? छोटस डॅम आहे. बघा एक मिनिट. इथे द्या का? हे पण छान एकदम वेगळी जरी घेतला आणि तुम्हाला इथे वेगळी दिसते बघा. किती पाऊस आहे, किती 7 रंगाची माती या ठिकाणी आहे. ज्या वेळेला राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली, सुरुवात झाली, त्यावेळेला रायरेश्वरवरून या 7 माती अभिषेक करून जंगम कुटुंबियांच्या मार्फत अयोध्येला पोहोचवण्यात आलं. मी परत तुम्हाला सांगतोय की रायरेश्वरला का भेट द्या. निसर्ग किती सुंदर आहे, त्याची किमया किती सुंदर आहे हे तुम्हाला या मातीवरून लक्षात येईल. छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं, आज त्याला 350 वर्ष झालं आणि पहिली शपथ रायरेश्वरावर घेतली आणि तेथून स्वराज्याला निर्माण केले. हा सह्याद्रीचा डोंगरकडा, हे सह्याद्रीचं पठार, हे रायरेश्वरचं पठार इतकं सुंदर आहे की या सह्याद्रीच्या पठारामध्ये, सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये 3च गोष्टी राहू शकतात. एक मराठे, दुसरा वाघ आणि तिसरा वारा. म्हणून तर हे सुंदर आणि तुमच्या मनाला भुरळ घालणारं हे पठार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सांगा. 7 रंगाची माती इथं पाहता येईल, निसर्ग सौंदर्य अनुभवता येईल, त्याच्याशी बोलता येईल. त्याची किमया एवढी चांगली आहे ना की निसर्गावर आपण मात करू शकत नाही. म्हणजे आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला ते करावं सुद्धा लागतं. मी सुद्धा माझ्या मित्राच्या वाढदिवसाला किंवा अॅनिव्हर्सरीला किंवा काही कार्यक्रम असेल, पुरस्कार मिळाला असेल, तर प्रत्येक वेळी मी एक झाड देतो आणि निसर्गाला आपण जेवढं देऊ ना त्याच्या कितीतरी पट तो आपल्याला माघारी देतो. ही किमया फक्त निसर्गच करू शकतो. म्हणून एक वेळा रायरेश्वरला भेट द्या. माझे मित्र इथं असतील, प्रवीण जंगम, आणि त्यांच्या घरी राहण्याची सोय आहे. आपण कधीही या. त्यांचा फोन नंबर मी माझ्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लिहून देईन. धन्यवाद. मी मगाशी मिकी माऊसच्या फुलांच्या बद्दल सांगितलं. हा शेकडो एकराचा परिसर आपल्याला जो दिसतोय, या शेकडो एकरामध्ये मिकी माऊसचीच फुलं आहेत. बघा, ही सगळी फुलं आपल्याला आल्हाददायक आणि छान असं सुगंध देतात आणि वातावरण सुंदर आहे. या ठिकाणी पुणे मुंबईवरून खूप पर्यटक आलेले आहेत. खरं तर मी मगाशी म्हटलं ते कासला रिस्ट्रिक्शन असतं, तसं रिस्ट्रिक्शन इथंही थोडं लावायला हवं. कारण काय झालंय, फुलांच्या मध्ये जाऊन फोटो काढणं किंवा तोडणं अशा काही गोष्टी होतात. पण रायरेश्वर येताना फक्त प्लास्टिकचा वापर तेवढा टाळा. कारण छत्रपतींनी स्वराज्याची शपथ या ठिकाणावरून घेतली होती. तो परिसर आपल्याला स्वच्छ ठेवायचा.